मध्ये आपण कुमार राऊत यांचा आज आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. ते 73 वर्षातून 74 वर्षामध्ये प्रदार्पण करत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि आरोग्यमय आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर आता पेंडेकरांनी सांगितलं की खरोखरच ते कुमार आहेत. वरती अशी गोल टोपी आणि ही बुलटन दाढी आणि त्यांचा लुक पाण्यासारखा असतो. लुक तर पाण्यासारखा असतोच, परंतु ते सकाळ सकाळच आपल्याला काहीतरी चांगले सुविचार आणि भक्तगीते देण्याचा प्रयत्न करतात. गीतमाला आणि ते गीतमाला वगैरे आणि ते खरोखरच ऐकण्यासारखं असतं. मन प्रसन्न होतं आणि खरोखरच त्यांचे विचार पण चांगले आहेत. जुनी गाणी वगैरे ते पाठवतात आणि सकाळ सकाळ पाहिल्यानंतर बरं वाटतं. आपलं सकाळी जरा म्हणजे चांगला आनंदात जातो, आपला फ्रेश वाटतं. तर अशा कुमार राऊतांना खरोखरच मनापासून हार्दिक शुभेच्छा. ह्यामध्ये विठोबा कुठे येईल? विठोबा आणतो रे मध्येच. तर परवा रामनवमी आहे, रामाचा जन्मदिवस आहे आणि आत्ताच आम्ही अयोध्येला पण जाऊन आलो. रामलल्लाचं दर्शन घेऊन आलो आणि त्यानिमित्ताने रामनामाचं काय महत्त्व आहे हे रामदास स्वामींनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. ऋषी होते थोर थोर, बहुत केला कवित्व विचार, परी वाल्मिकीसारखा कवीश्वर न होतो न भविष्य. पूर्वी केली दुष्ट कर्मे, परी पावन झाला राम नामे. नाम जपता दृढ नेमे, पुन्हा पुण्यसीमा सांडली. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला छतकोटी चरित्र रघुनाथ. भविष्य म्हणजे 1000 वर्षापूर्वी त्याने चरित्र दिलं आपलं प्रभू रामचंद्रांचं. म्हणजे साधू बोले आणि देव चाले इतकी प्रतिष्ठा मिळाली. कशामुळे की राम नामामुळे ते वाल्मिकी ऋषी झाले. म्हणूनच ह्या रामदास स्वामींनी आणि तुकाराम महाराजांनी, आता तुकाराम महाराजांकडे येतो मी, तुकाराम महाराजांनी पण रामाविषयी सांगितलेले आहे. राम म्हणता रामचे होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. असे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पावे. राम रसाची या चवी, अन रसच रुचती केवी. तुका म्हणे चाकूनी सांगे, मज अनुभव हाये अंगे. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? फार सुंदर सांगितलेलं आहे बघा. तुम्ही राम नामाचं चिंतन कराल किंवा तुम्ही राम नाम जपत राहाल तर तुम्ही राम रूपवाल. असं माझ्यावर विश्वास ठेवा आणि हेच खरं आहे असं ते म्हणतात. आणि जर एकदा राम मनी रंगले, अवघे मनची राम झाले. जर तुमचं जर राम नामाचा रस तुम्हाला आवडायला लागला तर दुसऱ्या रसाची आवश्यकताच भासणार नाही तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, मी अनुभव घेऊन पाहिलेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगत आहे. पुन्हा एकदा कुमार राऊतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.